नमस्कार, आज मी तुम्हाला घरच्या घरी पनीर कसं करायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता आपण हे दूध तापवून घेऊया। दूध तापलेलं आहे तर आपण एकदा हलवून घेऊया। मी इथे एका वाटीमध्ये एक लिंबूचा रस काढून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालूया आणि आता हे पाणी आपल्याला दुधामध्ये थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे। जोपर्यंत पाण्यातलं दूध आणि पनीर वेगळं होत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालत राहायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। पाणी संपूर्ण मी यामध्ये घातलेलं आहे आणि बघू शकता आता दुधातलं पाणी वेगळं झालेलं आहे आणि पनीर तयार झालेलं आहे। मी इथे एक भांडं घेतलेलं आहे। आता त्याच्यावर एक चाळणी ठेवूया आणि त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ठेवूया। मी थोडंसं ओलसर करून घेतलेलं आहे, पाण्यामध्ये पिळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर एक पनीर ओतून घेऊया आणि आता एक कपड्याचे 4 टोकं जुळवून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यामधलं पाणी काढून घेऊया। हे पाणी खूप गरम आहे त्यामुळे काळजीपूर्वक पिळून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला चटका बसू शकतो। थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही हे पिळून घेऊ शकता। आता हे पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे तर मी असं हाताने पिळून घेतलेलं आहे। मी बघू शकता मस्त असं पनीर झालेलं आहे, पण अजून पूर्णपणे झालेलं नाही। त्याला मी असं हाताने थोडासा आकार करून घेणार आहे। जास्त पनीर असेल तर त्याला आपोआप आकार येतो, पण हे थोडंसंच पनीर आहे त्यामुळे मी आता याला थोडासा आकार देऊन घेणार आहे आणि अशा पद्धतीने गुंडाळून ठेवणार आहे। आता या पनीरवर मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावर असं वजन ठेवलेलं आहे। आता हे असंच ठेवायचं आहे म्हणजे त्यामधलं सर्व पाणी निथळून जाईल। आता 2 तास झालेले आहेत। आपण आता याच्यावरचं वजन आणि प्लेट काढून बघूया, कपडा उघडून बघूया। यामधलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे आणि बघू शकता अगदी विकतच्या पनीरप्रमाणे घट्ट असं पनीर तयार झालेलं आहे। घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने विकतच्या पनीरप्रमाणे नक्कीच हे पनीर करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।